राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, निसर्गामध्ये ना भरपूर आयुर्वेदिक वनस्पत्या असतात, पण त्याचे आपल्याला आयुर्वेदिक महत्त्व माहीत नसतात. काही काही जणांना मूळव्याधाचा भयंकर त्रास असतो, काही काहींना मूळव्याधाची सुरुवातच होत असते. तर तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता, ही आहे बरं का गोरख चिंच. आता ही मला उचलत नाही, कारण की ही 3.5 ते 4 किलोची ही चिंच आहे. अक्षरशः 5-5 किलोच्या पुढे ही चिंच असती, आणि ह्याच चिंचीचं नाव आहे गोरख चिंच. तर आपल्या व्हिडिओच्या शेवट आहे ना, तुम्हाला मी ह्या चिंचाचं झाड आणि ह्या संपूर्ण झाडाची ओळख ही सांगणारच आहे. पण मी तुम्हाला याचा उपयोग कसा करायचा आहे आपल्याला मूळव्याधासाठी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तर आपल्याला मूळव्याधाची सुरुवात कुठून होती? छोट्याशा कोमापासून सुरुवात होती. भरपूर जण असे आहेत मूळव्याधाचं महत्त्व सांगतात, मूळव्याधावर औषध सांगतात. पण मंडळी, काय असतं, निसर्गाने आपल्याला भरमसाठा दिलेला आहे आयुर्वेदिक वनस्पत्यांचा आणि आयुर्वेदिक रानभाज्यांचा, पण आपल्याला त्याचे फायदे करता येत नाही. तर काय करायचं आहे आपल्याला, ही गोरख चिंच भरपूर कडक असते बरं का. मी असा एक कोयता घेतलेला आहे, आणि ही गोरख चिंच आपल्याला आहे ना अर्ध्यातून आहे ना बाजूला करायची आहे. बघू शकता. आता ही इतकी चिंच निबर असते ना, पण माझ्याकडं कोयता पण तेवढा धारदार आहे. हे बघा, हे देठाचं साईडला ठेवलं, याचं फक्त आवरण बाजूला करायचं आहे. जसं आपलं कौट असतं ना, कौट सेम त्याच पद्धतीमध्ये ही चिंच आहे. मंडळी, इतक्या महिला आहेत, इतके पुरुष आहेत, आम्ही हे औषध दिल्याच्या नंतर भरपूर जणांना फरक पडलेला आहे. आणि ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता असते, जसं की आपल्याला आग होती ना, आग, मग चेहऱ्याची आग असू द्या, आपल्या अवघड ठिकाणीची आग असू द्या, मूळव्याधाचा भयंकर त्रास असू द्या, मुळात सगळं नष्ट होणार आहे. आणि मंडळी, मी तुम्हाला प्रामाणिकपणे असं सांगतो, असे प्रयोग करायला अजिबात घाबरत नका जाऊ. कारण की मंडळी, हे निसर्गाने दिलेलं आहे ना अनमोल फळ आहे बरं का. ह्या फळाला घाबरायचं नाही अजिबात. हे बिंदास तोडून आणायचं आहे तुम्हाला कुठं भेटलं तर, आणि याचा बिंदास्त असा काढा बनवायचा आहे. तर मंडळी, ही एक चिंच आहे ना, आपल्याला याचे 4 ते 5 वेळेस काढे होऊ शकता. कारण की बघा, ही एक आणि ही एक. आता ह्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला 2दा काढा बनवायचा आहे. आता याचा नेमका उपयोग कसा करायचा आहे, जसं आपण बटाट्याची भाजी बनवतो ना, बटाट्याच्या फोडी करतो ना, सेम त्याच पद्धतीने बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. अर्ध्याला अर्धी चिंच घेतलेली आहे, ही थोडी मी साईडला ठेवतो. आता ह्या किती झाल्या? याच्यामध्ये 2 व्यक्तींचा काढा हा होईनच. 1 2 3 4 आणि 5 फोडी घेतलेल्या आहेत मी. आता ह्या फोडी परत बारीक करायच्या आहेत. तुम्हाला हे ना, जो भंडारदऱ्यावरून पाट आलेला आहे ना कॅनोलच्या कडेला, तिथं हे झाड नक्कीच भेटणार. मस्त असा सुगंध सुटलेला आहे आपल्या चिंचाचा. मंडळी, तुम्ही बघितलं असन, ह्या चिंचेच्या वरून कडक असं आवरण होतं, त्याच्यामुळे तुम्ही ह्या फोडी धुवून नका घेऊ. आणि जरी धुतल्या तरी ह्या फोडीचे काही गुणधर्म कमी होत नाही. ह्या फोडी काय करायच्या आहे आपल्याला, सकाळी, दुपारी, सायंकाळी जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल ना, अशा कट करून घ्या. आणि ह्याच फोडी काय करायचं आहे आपल्याला, ह्या बघा, मी इथं एक तांब्या घेतलेला आहे आणि अर्धा तांब्या पाणी आहे बरं काही. तर ह्या बघा, ह्या फोडी आपल्याला अशा तांब्यामध्ये टाकून द्यायच्या आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये? एक रात्र पूर्ण ह्या भिजत आपल्याला फोडी ठेवायच्या आहे. आता झाकून का बरं ठेवायचं आहे, याच्यात पाल वगैरे, मुंग्या वगैरे पडायला नको. तर असं झाकलं आपण. आता पूर्ण रात्र होऊन द्यायची, म्हणजे 12 ते 13 तास ह्या फोडींना पाण्यामध्ये भिजून द्यायचं आहे. तर मंडळी, ह्या बघा, ह्या फोडी जर रात्रभर भिजल्या ना, तुम्ही सकाळी उठले ना, अजिबात दात वगैरे घासायचे नाही, जेवण वगैरे करायचं नाही, चहा वगैरे काहीच प्यायचं नाही. फक्त हा काढा उकळायचा आहे आणि आपल्याला प्यायचा आहे बरं का. मी आता तुम्हाला व्यवस्थित प्रोसिजर करून दाखवतो. आता मंडळी, आपला व्हिडिओ सुरू आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, तुम्हाला आत्ताच्या आत्ता काढा बनवून दाखवणार आहे. मी काही रात्रभर भिजत ठेवत नाही, पण आम्ही हे नित्यनियमाने करत असतो. जर आम्हाला उष्णता वगैरे झाली, थोडा जर त्रास वाटायला लागला काही मसाल्याचं वगैरे जर खाऊन, तर नक्की हा प्रयोग करत जा. मुळव्याध तुमचं मुळात सगळंच नष्ट होणार, ही माझी 100% गॅरंटी आहे. कारण की हे निसर्गाचे उपाय असतात ना, मी भरपूर तुम्हाला तळमळीने सांगतच असतो. हा चिंचेचा देठ आहे, आणि बघू शकता मी एका तांब्यामध्ये कशा अशा फोडी टाकून घेतलेल्या आहे. मंडळी, खरोखर जर तुम्हाला उष्णतेचा जर त्रास असेल, तुम्ही याचा काढा नक्कीच प्या बरं का. आणि मूळव्याधाचा जर त्रास असेल तर खूपच कल्याण होईल मग. आणि कढईमध्ये ना कुठल्याही रानभाज्या खा, कुठलेही आयुर्वेदिक काढे बनवा, खूपच छान असतं शरीरासाठी. कारण की लोखंडाची कढईमध्ये 50% हे लोह घटक असतो, आणि आपल्या शरीरामध्ये लोह घटक असणं खूप महत्त्वाचं आहे. आता काय झालेलं आहे बरं का मंडळी, आपण आहे ना ह्या लोखंडाच्या कढाईमध्ये आहे ना खाणं पिणं आहे ना बंद केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये लोह घटक हा भरपूर कमी पडत आहे. आणि बघा, तुम्हाला वाटत असेल बरं का मंडळी, हे बघा, मी तुम्हाला ही माझ्याकडून लक्षातच नाही राहिलं तुम्हाला ही चिंच खाऊन दाखवायची. छान आहे खाण्यासाठी, फक्त थोडीशी कडू लागती. पण ही चिंच खाण्यापेक्षा तुम्ही याचा जर काढा बनवला, तोच काढा आपल्या फायद्याचा आहे. हे रात्रभर पाणी आणि फोडी भिजवून घेतल्या ना, आपल्याला अशा कढईमध्ये टाकायच्या आहे.
मी पाणी भरपूर घेतलेलं आहे आणि हा जर काढा पिले ना तुम्ही, तुम्हाला साखर वगैरे काहीच टाकायची गरज नाही, इतका छान काढा लागतो पिण्यासाठी. अगदी आपण कोरा चहा कसा पितो त्याच्यापेक्षा दुप्पट गोड काढा लागतो बरं का पिण्यासाठी. त्याच्यामुळे काय अजिबात भीती बाळगू नका आणि असा काढा नक्की बनवत जा. मंडळी, हा काढा बनवताना ना एक जर तांब्या पाणी तुम्ही घेतलेला असेल तर असा काढा गदगद गदगद उकळायचा आहे ना, आणि आपला काढा एक तांब्याचा अर्धा तांब्या बनवायचा आहे. तेव्हा त्या फोडीचा अर्क आपल्या काढ्यामध्ये उतरतो आणि मगच आपल्याला काढा गार झाल्याच्या नंतर प्यायचा आहे. फक्त काढा पिल्याच्या नंतर आहे ना अर्धा तास किंवा 1 तास आपल्याला काही खायचं प्यायचं नाही, पाणीसुद्धा प्यायचं नाही. तुम्ही एखादा 2 घोट पाणी पिऊ शकता. पण मंडळी, एकदा जरी तुम्ही हा काढा घेतला ना, तुम्हाला तिसऱ्या दिवशी मूळव्याधाचा त्रास आहे ना मुळात सगळं दूर झालेला नक्कीच दिसेल. बघू शकता पहिलीच उकळी फुटत आहे काढ्यासाठी. सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. हो, तर मंडळी बघू शकता आपला असा मस्त काढा तयार झालेला आहे. हे बघा, मी हा काढा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि ह्या राहिल्या आपल्या फोडी. मी तुम्हाला काय म्हटलो होतो, आपला जो कोरा चहा असतो ना त्याहीपेक्षा कलर येणार आहे, हळदीपेक्षा दुप्पट कलर आलेला आहे बरं का आपल्या काढ्याला. तर मंडळी, भरपूर दादा आहेत, ताई नाही बरं का. दादा असे कमेंट करतात की दादा नेमकं तुम्हाला असा भरपूर त्रास आहे का, तुम्ही हे काढे बनवून दाखवता. तर मंडळी, मला भरपूर हसू येतं. आणि हा काढा मी जरी पिलो, आता मला उष्णता नाही आहे, मला मूळव्याध नाही आहे, तरी मी हा काढा पिऊ शकतो. आलं तुमच्या लक्षामध्ये? निसर्गाचे तर हेच फायदे असतात. आजारी पडण्यापूर्वी तुम्ही हे उपयोग आपल्या शरीरासाठी नक्की करत जा. आणि मला जरी कुठलाही त्रास नसला तरी मी ते काढे पिऊ शकतो. त्याचं कारण असं, जर मी हे काढे पित राहिलो, आयुर्वेदिक रानभाज्या खात राहिलो, तर भविष्यात पुढे माझं शरीर कुठल्याही आजाराला बळी पाडणार नाही. तर चला मंडळी, हा काढा मस्त आपण थंड करून घेऊया. हा एका व्यक्तीसाठी नेमकं काढा किती प्यायचा आहे? आपल्याला फक्त एका व्यक्तीसाठी 2च कप काढा प्यायचा आहे. आणि आता तुमच्या मनामध्ये शंका असेल की मूळव्याध हटवण्यासाठी हा काढा लगातार किती दिवस घ्यायचा आहे? तर मंडळी, तुम्ही आज जर काढा बनवला ना, उद्याचा दिवस गॅप घ्यायचा आणि ही चिंच जपूनच ठेवायची आहे. तर परत परवा हा काढा घ्यायचा आहे. तुम्ही जर 2 वेळेस जर काढा पिले तर तुमचं आयुष्यभरासाठी ना मूळव्याध ना मुळापासूनच दूर होणार आहे. आणि उष्णता जरी असेल तर तुम्ही हा काढा फक्त 2दा घ्या, तुमची उष्णता कायमची दूर होणार आहे. मंडळी, आपला काढा थंड झालेला आहे. आता एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ. तर आपल्याला 2 कप काढा प्यायचा आहे किंवा 1.5 कप काढा हा प्यायचा आहे. तर चला मंडळी, या काढा पिण्यासाठी मी तुम्हाला लाईव्हमध्ये हा काढा पिऊन दाखवणार आहे. थंड झाले आहे. तर चला मंडळी, आज जो मी काढा बनवला ना तो खरोखरच चांगला होता. तर तुम्ही ह्या काढ्याचा नक्की उपयोग करा. आणि ह्या काढ्याचं महत्त्व तुम्हाला समजलंच असन. तुम्हाला कसलेही मूळव्याध असू द्या, चक्क 2दा जर हा काढा पिले तर तुमचं मुळासकट हे मूळव्याध दूरच होणार आहे. जर मनामध्ये काही प्रश्न असतील, जर काही प्रश्न उद्भवत असतील ह्या व्हिडिओच्याद्वारे, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण की मी आणि भाग्यश्री तुम्हाला कमेंटला हे प्रतिउत्तर देतच असतो. पण मंडळी, आम्ही असं एकही ताई नाही, एकही दादा नाहीत की त्यांचे जर काही प्रश्न असतील त्यांच्या आम्ही कमेंटला उत्तर दिलं नाही आजपर्यंत. आणि आपला आजचा व्हिडिओ भरपूर जणांना शेअर करा बरं का, म्हणजे इतरांचाही फायदा होईल. तर चला मंडळी, नवीन अशा एखाद्या आयुर्वेदिक काढ्यामध्ये किंवा आयुर्वेदिक रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद. मंडळी, हे झाड बघू शकता आणि ही चिंच बघू शकता. हे जंगलातील खूप जुनं झाड आहे बरं का. भरपूर जणांना माहीत नाही. तर टिप्पणी करून नक्की कळवा तुमच्याकडे असे झाडं आहेत का, अशा आयुर्वेदिक चिंच आहेत का. तर चला आपण झाडावरती चढूया. मस्त आपण असं झाडाच्या शेंड्यावरती जाऊन 2 चिंचा काढून आणलेल्या आहेत. आणि बघू शकता चिंचा किती मोठ्या मोठ्या आहेत. मंडळी, आज इतकं छान वाटलं नाही इथं, कारण की एक चिंच 3-3 किलोची आहे बरं का. ही 2 किलोची आहे आणि ही 3 किलोची आहे. तुम्हाला बघून वाटणार नाही इतकं वजन, पण खूप जड आहे बरं का. इथं खाली पण पडलेले. हो, भरपूर पडलेले आहे ना, पिकल्यावर आहे ना पडत असतात. मंडळी, या चिंचा जर पिकल्या ना आपोआप गळतात बरं का. आणि मी एक चिंच फोडून खाल्ली, आता खूप गोड लागली बरं का. जशी आपली आंबट चिंच असती ना, आपण कच्ची खाल्ली हो कशी आंबट गोड लागती, तशीच ही चिंच आहे. फक्त हे काय आहे, हे नैसर्गिक आहे आणि हे आयुर्वेदिक आहे. तुम्ही घनदाट जंगलामध्ये जेव्हा जाशाल ना तेव्हा तुम्हाला अशा आयुर्वेदिक रानभाज्या नक्की भेटतील आणि अशा आंबट गोड चिंचा नक्की भेटतील. तर चला आता आपण शेतामध्ये जाऊया.